आम्हाला लोकांची काही घेणं देणं नाही. लॉ आणि परिस्थिती सिच्युएशन सोबत माझं काही घेणं देणं पडत नाही. म्हणून हे सगळे प्रकार इथे घडत आहे. आणि जर उद्या ग्रामीणचे आले, ग्रामीणचे डिपार्टमेंटनी SP बारगड साहेब आले, त्यांनी पूर्ण व्यवस्था सांगितली. तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी किती कोणते तलावामध्ये किती विसर्जन होणार आहे, किती काय सुविधा केल्या आहे, किती CCTV कॅमेरेज लावलेले आहे, किती बाकी सिक्युरिटी होमगार्डला बोलवले आहे, किती यंत्रणा आमचे अलर्ट आहे, कुठे कुठे सेन्सिटिव्ह झोन आहे, कुठे रेड अलर्ट आपण ऑन केला पाहिजे, किती सिक्युरिटी कुठे ठेवली पाहिजे. पण शहराचं डिपार्टमेंट नाही, DCP उपलब्ध होते. एक DCP आले आहे आणि मकानदार साहेब, आणि नाही CP आली. ते कलेक्टरची ऑर्डर झाल्यानंतरही खासदार त्या मीटिंगमध्ये आहे. आणि ह्या खासदाराचे घराचं सुव्यवस्थाचा प्रश्न नाही. हे माझे अमरावती, ज्या अमरावती शहरामध्ये ते कमिशनर ऑफ पोलीस आहे, त्या शहराचे लोकांची सुव्यवस्थासाठी हा मीटिंग होती. पण त्यांनी ते बाजूनी ठेवून CP ऑफिसमध्ये आरामात AC मध्ये बसले आहे. तर त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमला प्रश्न विचारलेला उत्तर, त्यांचं उत्तर आम्हाला येईल. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर जे कारवाई करायची आम्ही नक्की करू. मी तेच आहे आता हे 1-1.5 तासामध्येच, कारण की 2 वाजता मी तिथून निघाली होती आणि त्याच्यानंतर माझी हे मीटिंग होती. 3 वाजता मी इथे आली. ते 1 तासामध्ये, आणि 1 तासामध्ये मला वाटलं हे सगळे लोक इथे उपस्थित राहील. आता मी जाऊन त्यांना प्रश्न परत विचारणार आहे, फोनवर विचारन की काय त्यांनी अजून केलेली, कारण त्यांनी मला तेव्हा सांगितलं त्यांची फोन डिटेल कॉल रेकॉर्ड्स आम्ही मागत आहे त्या मुलीचं, आणि जसं आलं त्याच्या हिशोबाने 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ. पण आतापर्यंत त्यांचं काही उत्तर, त्याच्या कारवाईचं काही आलं नाही. पण मला वाटते त्या मुलीच्या आईला पाहून आम्हाला खूप जास्त दुःख, अतिशय दुःख वाटतं आहे. त्यांच्या भावाला पाहून, त्यांच्या वडिलांना पाहून. आणि त्या मुलीचंही सुद्धा हार्टचं काहीतरी मेजर इश्यू तिला आहे. तर मला वाटते लवकरात लवकर त्यांनी अटक केली पाहिजे. त्याच्यासाठी मी पुढची प्रोसिजर करीन आणि त्यांना प्रश्न नक्की विचारणार आहे. मला वाटते आंदोलन हा माझे लोकांसाठी असते, आणि ज्या मुलगीला असं फसवण्याचं काम ते लव्ह जिहादच्या माध्यमातून केलेलं आहे, त्याच्यावर माझी कडक मी नजर ठेवून आहे. आणि जिथे आम्हाला हातात सापडलं तिथे आम्ही जर नक्की पकड़णार है. सरकार हमारे महाराष्ट्र की जनता की सरकार है ये, और जहाँ पर हम महाराष्ट्र में बैठे हैं, अगर मेरे क्षेत्र में अमरावती में इस तरीके का अगर कोई भी दुर्घटना होती है, या इस तरीके का लव जिहाद के माध्यम से अगर हमारी बेटियों को गुमराह करने का कोई काम कर रहा है, तो नवनीत राणा इसे बर्दाश्त नहीं करेगी. कब से चल रहा है, कैसे चल रहा है, क्योंकि हम गूगल में अगर हमने पढ़ाई की तो उसमें क्लियर शब्दों में लिखा है ये कम्युनिटी के 5 लाख रुपए, ये कम्युनिटी की बेटी के 10 लाख रुपए, ये कम्युनिटी की बेटी के 4 लाख, 2 लाख, इस तरीके से कम्युनिटी वाइज लड़कियों के रेट लिख के रखें कि ऐसे लड़कियों को अगर गुमराह करेंगे और घर पे लाएंगे और ऐसे फंसाएंगे तो उनके ऊपर ऐसे ऐसे उन्हें पैसे दिए जाएंगे. तो मुझे लगता है हमारे अमरावती क्षेत्र में ये पिछले 15-20 दिनों में ये 5वीं इंसिडेंट है. और इसके पहले ट्राइबल क्षेत्र में भी, जो गरीब क्षेत्र है मेरा, वहाँ की लड़कियों को भी ऐसे ही गुमराह किया जाए. तो मुझे लगता है जब तक कड़क कार्रवाई इस पे होगी नहीं, अगर पुलिस उनका साथ देगी, तो ये कभी भी ऐसी घटनाएं बंद नहीं होंगी. और जब कुछ पुलिस डिपार्टमेंट के CP जैसे लोग जब साथ देते हैं, तो मुझे लगता है ये घटनाओं को बढ़ावा मिल रहा है. सरकार आपकी है, पुलिस आपकी है, बावजूद पुलिस पर भरोसा नहीं है, या पुलिस कम कर रही है? पुलिस जिस तरीके से काम कर रही है सर, हमारी सरकार तो हमारी बोलने से अच्छा हमारे विचारों की सरकार ये महाराष्ट्र में, हिंदू विचारधाराओं को आगे लेके जाने वाली सरकार है, लोगों के हित में काम करने वाली सरकार है. हमारा विश्वास पूरा गृह मंत्री पे है, और हमारे डिप्टी CM पे और मुख्यमंत्री पे. जो हमने आवाज़ उठाई है उसके लिए उन लोगों के साथ न्याय पक्का होगा, इतना विश्वास है. कार्रवाई नहीं हो रही है, इसकी कंप्लेंट होगी गृह मंत्री के पास? 100% होगी सर. और जिस तरीके से एक लोक प्रतिनिधि फ़ोन करते हैं PI को, और PI लोक प्रतिनिधि के जब मैं बोलती हूँ कि उस लड़के के साथ में कड़क व्यवहार कीजिए ताकि हमारी लड़की का पता जल्द से जल्द लगे, और उसे लाकर उनका स्टेटमेंट लिया जाए. स्टेटमेंट लेने के बाद वो तो फिर मेजर हैं, तो निर्णय खुद ही लेंगे कि उन्हें क्या करना है आगे, और स्टेटमेंट के बाद हम देखेंगे क्या करना है. जब मैंने ये फ़ोन किया, जब मैंने कहा कि लड़के के साथ कड़क व्यवहार कीजिए, तो तब PI कंटिन्यू उसे रिकॉर्ड करने का
काम करते हैं, तो पहले तो मुझे वही प्रश्न पूछना है उन पीआई पे भी और कमिश्नर ऑफ पुलिस ने जिन्होंने आदेश दिए रिकॉर्डिंग के, उनको भी ये प्रश्न मेरा पूछा जाएगा और इस पे कार्रवाई 100% होगी।